बहुतेक जण मराठी आणि इंग्रजी लघुलेखन पूर्ण करतात. पुस्तकातील सर्व नियम वगैरे पाठ करून पुस्तक पूर्ण करतात आणि डिक्टेशनला सुरुवात करतात. पण त्यानंतर त्यांची खरी अडचण सुरू होते, ती म्हणजे स्पीडची. स्पीड काही वाढत नाही, कारण त्यांनी या बाबींकडे दुर्लक्ष केलेलं असते, बिनमहत्त्वाचं म्हणून टाळलेलं असते. त्या बाबी कोणत्या हेच मी तुम्हाला आता सविस्तररित्या सांगणार आहे, जेणेकरून तुमची स्पीड वाढण्यास मदत होईल आणि निश्चित तुमचा फायदा होईल. सर्वप्रथम श्रुतलेखन डिक्टेशन म्हणजे काय, तर दुसऱ्या कोणी बोललेलं किंवा सांगितलेलं ऐकून ते आपल्याला लघुलिपीत लिहून घ्यायचं. आणि लिप्यंतर ट्रान्स्क्रिप्शन म्हणजे वरील आपण लघुलिपीत लिहिलेला मजकूर आपल्या नेहमीच्या लिपीत रूपांतरित करायचा. साधारणपणे पुस्तकातील सुरुवातीचे काही पाठ चॅप्टर झाले की लगेच लघुलेखनाला म्हणजे डिक्टेशनला सुरुवात होते. प्रत्येक पाठ चॅप्टर संपल्यावर त्याखाली जे अभ्यास दिलेले असतात त्याचा उद्देशच मुळात हा असतो की त्या पाठातील नियम, शब्दचिन्हे, संक्षिप्त संकेत म्हणजेच रूल्स, ग्रॅमेलॉग्स, फ्रेजेस पक्के व्हावेत. त्यामुळं प्रत्येक पाठातील नियम व त्यात उदाहरणादाखल दिलेल्या शब्दांच्या संकेताकृती, तसेच शब्दचिन्हे, ग्रॅमेलॉग्स, संक्षिप्त संकेत, फ्रेजेस लक्षपूर्वक वारंवार गिरवून ते इतके पक्के करायचे आहेत की ते बोलणाऱ्याच्या तोंडून त्याचा उच्चार झाल्याबरोबर मुळीच विचार करावा न लागता ते लघुलिपीत कागदावर यंत्रवत लिहिले जातील. एखादं वाक्य आपल्याला नेहमीच्या लिपीत म्हणजे मराठी किंवा इंग्लिश भाषेमध्ये कागदावर लिहिण्यास सांगितलं तर ते कसं लिहायचं याचा आपण जराही विचार करत नाही. जराही विचार न करावा लागता आपल्याकडून ते वाक्य सहजपणे यंत्रवत लिहिलं जातं. त्याचं कारण काय, तर लहानपणापासून आपण रोजच्या रोज वर्षानुवर्ष त्या लिपीमध्ये काही ना काहीतरी मजकूर लिहिलेला असतो. त्यामुळे ती लिपी आपल्या मनात एकदम पक्की ठसलेली असते. अगदी त्याचप्रमाणे लघुलिपी ही तिचे पुस्तकातील नियम वगैरे वारंवार गिरवून व त्याचे लक्षपूर्वक वाचन करून आपल्या मनात पक्की ठसवली पाहिजे. आता वरीलप्रमाणे लघुलिपीवर प्रभुत्व मिळवल्यानंतर नवीन उतारे लघुलिपीत लिहून घेण्याचा व नंतर ते वाचून काढण्याचा सराव करणं आवश्यक आहे. त्याकरिता दुसऱ्याने सांगितलेला कोणताही नवीन उतारा प्रथम आपल्या आवाक्यातील गतीने लिहून घ्यावा. लिहून घेत असताना संकेतरेखेची लांबी, जाडी, वर्तुळ लंबवर्तुळांचा लहान मोठेपणा, स्वरचिन्हांचा जाड बारीकपणा आणि स्थितीलेखन यांच्या बिनचूकपणाबाबत योग्य ती सर्व काळजी घेतली पाहिजे. उतारा लघुलिपीत लिहून घेत असताना एखादी संकेताकृती गळाल्यास किंवा तिच्या अचूकपणाबद्दल संभ्रम किंवा द्विधा मनस्थिती निर्माण झाल्यास न अडखळता पुढील मजकुराचं श्रुतलेखन चालू ठेवावं. परंतु असा संभ्रम, द्विधा मनस्थिती निर्माणच होण्याची वेळ येणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. त्याने तुमच्या गतीवर निश्चित परिणाम होणार आहे. त्याकरिता वर सांगितल्याप्रमाणे पुस्तकातील नियम वगैरे
वारंवार गिरवून गिरवून अगदी पक्के करायचेत. आता उतारा लिहून झाल्यानंतर तो उतारा सांगणाऱ्या व्यक्तीस वाचून दाखवावा. वाचून दाखवत असताना एखाद्या शब्दाची संकेताकृती न कळाल्यास अथवा ती चुकीची वाचली गेल्यास त्याचं कारण शोधून काढून भविष्यात त्या चुकीची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्यायची. तसेच एखाद्या शब्दाची संकेताकृती लिहिता न आल्यास किंवा ती लिहिताना अडचण आल्यास ती संकेताकृती तज्ज्ञ शिक्षकांकडून समजून घेऊन ती वारंवार गिरवायची आणि नंतर तोच उतारा 10 शब्द प्रति मिनिट गती वाढवून पुन्हा लिहून काढायचा. रोज जर अशा तऱ्हेने किमान 3 उतारे लिहून घेतले व त्यानंतर त्यांचं वाचन केलं तर गतीमध्ये निश्चित फरक पडणार आहे. तसंच आठवड्यातून किमान एका तरी नवीन उतार्याचं ट्रान्स्क्रिप्शन म्हणजेच लिप्यंतर काढून ते मूळ उतार्याशी पडताळून पाहायचं. लिप्यंतर करत असताना शुद्ध लेखनाची काळजी घ्यायची. लिप्यंतर लिहून काढताना कधीकधी एखाद्या शब्दाची संकेताकृती पुष्कळ प्रयत्न करूनही आपल्याला वाचता येत नाही, ती लागत नाही. अशा वेळी त्या ठिकाणी जास्त वेळ न घालवता पुढील संकेताकृतींचं ट्रान्स्क्रिप्शन लिहित जायचं आणि ते लिहित असताना पुढे तोच शब्द आला असण्याची शक्यता असते किंवा मागच्या पुढच्या संदर्भावरून ती विशिष्ट संकेताकृती कोणत्या शब्दाची आहे हे कळून येते. तसंच स्पष्ट ऐकू न आलेला शब्दही आपण अशाच पद्धतीनं समजून घेऊ शकतो. लिप्यंतर तपासताना वर म्हटल्याप्रमाणे त्यातील चुकांची कारणं शोधून काढून भविष्यात पुन्हा त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची खबरदारी घ्यायची. उतार्याचं ट्रान्स्क्रिप्शन लिहून काढण्याचा आणि ते टाईप करण्याचा असा दोन्ही प्रकारचा सराव करावा. ट्रान्स्क्रिप्शनसाठी लागलेल्या वेळेची नोंदही ठेवायची आहे. लिप्यंतर 1 मिनिटास कमीत कमी 7 शब्द या हिशोबाने लिहून झालं पाहिजे. तर तेच टंकलिखित लिप्यंतर 1 मिनिटात कमीत कमी 15 शब्द या हिशोबाने टंकलिखित झाले पाहिजे. श्रुतलेखनाचा सराव करताना विविध विषयांवरील उतारे लिहिण्याचा सराव करावा. म्हणजे कोणताही मजकूर लघुलिपीमध्ये लिहून घेण्यास अडचण पडणार नाही. उतारा लिहून घेताना एखादा अपरिचित शब्द आल्यास त्याची पूर्ण संकेताकृती काढून सर्व स्वरचिन्हे देण्याची काळजी घ्यावी. म्हणजे ती संकेताकृती वाचण्यास आपल्याला अडचण पडणार नाही. तसेच अनेकवचनी शब्द लिहून घेताना आवश्यकतेनुसार त्याच्या संकेताकृतीखाली 2चा आकडा लिहावा. परिच्छेद दर्शविण्यासाठी परिच्छेदाच्या सुरुवातीला 2 लहान तिरप्या रेघा काढाव्या. श्रुतलेखनाचा सराव करीत असताना अनावश्यक स्वरचिन्हे म्हणजे जी स्वरचिन्हे दिली नाही तरी ती संबंधित संकेताकृती आपल्याला वाचण्यास अडचण पडणार नाही अशी स्वरचिन्हे गाळण्याचा हळूहळू सराव करावा. मात्र हे करीत असताना संकेताकृती आपल्या योग्य स्थितीमध्ये लिहिण्याची मात्र दक्षता घेतली गेली पाहिजे.
यामुळं लघुलेखनाची गती वाढण्यास बरीच मदत होईल. मराठी बोलण्यात किंवा भाषणात किंवा लिखित उतार्यात कधीकधी इंग्रजी शब्द येतात. तर इंग्रजीचं डिक्टेशन घेत असताना कधी कधी मराठी शब्द येतात, म्हणजे व्हाईस वर्सा. तर त्याचं लिप्यंतर सुलभ व्हावं यासाठी ती विशिष्ट संकेताकृती इंग्रजी किंवा मराठी शब्दाची आहे हे कळणं आपल्याला आवश्यक असतं. त्या दृष्टीनं त्या संकेताकृतीखाली एक लहानशी फुली द्यावी. तर डिक्टेशन घेत असताना नवीन विद्यार्थ्यांना काय होतं की वहीचे पानं उलटताना अडचण येण्याची शक्यता आहे. त्या अडचणीवर मात करण्यासाठी पुढील पद्धत अवलंबायची त्यांनी. ज्या पानावर लिहिलं जात असेल त्या पानाचा डावा कोपरा डाव्या हाताची तर्जनी आणि अंगठा यांच्यामध्ये लिहिता लिहिता अलगद धरायचा आणि आपलं लेखन त्या पानाच्या शेवटच्या ओळीवर पोहोचताच पटकन ते पान उलटायचं आणि पुढील पानावर सुरुवातीला लिहिण्यास सुरुवात करायची. लघुलेखनाच्या वहीवर एकाच बाजूनं लिहिलं जातं, म्हणून ती एक बाजू पूर्ण लिहून झाल्यावर वही उलटून दुसऱ्या बाजूनं लिहिण्यास सुरुवात करायची. श्रुतलेखनाच्या अधिक सरावासाठी विद्यार्थ्यांनी विविध चॅनल्सवरील भाषणे, चर्चा, बातमीपत्रे लिहून घेण्याची सवय ठेवायची. तसेच सार्वजनिक सभा, बैठका, संमेलने अशा ठिकाणी उपस्थित राहून तेथील चर्चा, भाषण लिहून घेण्याचा व नंतर त्याचे लघुलिपीत टिप्पण वाचून किंवा लिहून काढण्याचा सराव करायचा. वर सांगितलेली माहितीच मी सारांश स्वरूपात पुढे देत आहे. ती वाचून आणि ऐकून जर तुमच्या गतीमध्ये 1% वाढ होत असेल तर नक्की लाईक करून कॉमेंटमध्ये जरूर कळवा.